नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डी मराठी या युट्यूब चॅनलवर। आज आपण एका खास आणि सर्वांच्या मनात प्रश्न निर्माण करणारा विषयावर बोलणार आहोत। अनंत चतुर्थीला मोठे गणपती का विसर्जन केले जातात? गणेश चतुर्थी पासून सुरू होणारा हा उत्सव 10 दिवस चालतो आणि अनंत चतुर्थीला भव्य मिरवणुकीसह गणपती बाप्पांचं विसर्जन केलं जातं। पण यामागचं रहस्य काय आहे? का नेमकं अनंत चतुर्थीला हे विसर्जन होतं आणि मोठ्या गणपतीचं या सणात काय महत्व आहे? जर तुम्हाला हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि हो, जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओज लगेच तुमच्यापर्यंत पोहोचतील। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अनंत चतुर्थीच्या विसर्जनाची परंपरा, मोठ्या गणपतीचं सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्व आणि या सणाचं आधुनिक काळातलं स्वरूप याबद्दल सविस्तर बोलणार आहोत। चला तर मग सुरू करूया। भाग 1, गणपती विसर्जन आणि अनंत चतुर्थी। अनंत चतुर्थी हा सण भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला साजरा केला जातो। हा सण गणपती विसर्जनासाठी विशेष प्रसिद्ध आहे। गणेश चतुर्थीला आपण गणपती बाप्पाला घरी किंवा सार्वजनिक मंडपात आणतो आणि 10 दिवस त्याची मनोभावे पूजा करतो। पण नेमकं 10व्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्थीला त्याचं विसर्जन का केलं जातं? यामागे धार्मिक आणि तात्विक कारण आहे। गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आणि सुखकर्ता मानले जातात। गणेश चतुर्थीला आपण त्यांना घरी आणतो जेणेकरून ते आपल्या जीवनातील अडचणी दूर करतात आणि सुख समृद्धी देतात। पण विसर्जन हा एक प्रतिकात्मक विधी आहे जो आपल्याला शिकवतो की प्रत्येक सुरुवातीला एक अंत असतो आणि हा अंत नवीन सुरुवातीची नांदी असतो। अनंत चतुर्थीला गणपती बाप्पाला निरोप देताना आपण त्यांना पुढच्या वर्षी परत येण्याची विनंती करतो। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। पण मोठे गणपती यात कुठे येतात? मोठ्या गणपतीचं विसर्जन हा आता अनंत चतुर्थीला एक महत्वाचा भाग बनला आहे, विशेषतः महाराष्ट्रात। चला यामागचं कारण आणि इतिहास जाणून घेऊया। भाग 2, मोठ्या गणपतीचं महत्व। मोठे गणपती आणि त्यांचं भव्य विसर्जन ही परंपरा तशी तुलनेने नवीन आहे। याची सुरुवात 19व्या शतकात झाली, जेव्हा लोकमान्य टिळक यांनी गणेश चतुर्थीला सार्वजनिक उत्सवाचं स्वरूप दिलं। टिळकांनी 1893 मध्ये पहिल्यांदा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला, ज्यांचा उद्देश होता समाजाला एकत्र आणणं आणि स्वातंत्र्य लढ्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं। त्यासाठी ब्रिटिश सरकारने लोकांच्या सभांना बंदी घातली होती, पण धार्मिक उत्सवांना परवानगी होती। टिळकांनी याचा फायदा घेतला आणि गणेशोत्सवाला सामाजिक आणि राजकीय व्यासपीठ बनवले। मोठे गणपती आणि भव्य मिरवणुका यामुळे लोक एकत्र येऊ लागले। मोठ्या गणपतीच्या मूर्ती हा केवळ धार्मिक प्रतीक नव्हत्या, तर त्या समाजाच्या एकतेचं आणि उत्साहाचं प्रतीक बनल्या। अनंत चतुर्थीला या मोठ्या मूर्तीचं विसर्जन भव्य मिरवणुकीसह केलं जाऊ लागलं, ज्यामुळे हा सण अधिकच लोकप्रिय झाला। सांस्कृतिक महत्व। मोठ्या गणपतीचं विसर्जन हे फक्त धार्मिक विधी नाही, तर एक सांस्कृतिक उत्सव आहे। मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली यासारख्या शहरांमध्ये लाखो लोक या मिरवणुकीत सहभागी होतात। ढोल ताशांचा गजर, रंगीबेरंगी सजावट आणि गणपती बाप्पा मोरया या घोषणा यामुळे वातावरण भारावून जातं। मोठ्या गणपतीच्या मूर्ती या मंडळाच्या प्रतिष्ठेचं प्रतीक मानल्या जातात। प्रत्येक मंडळ आपली मूर्ती अधिक भव्य आणि आकर्षक बनवण्याचा प्रयत्न करतं। पण मित्रांनो, मोठ्या गणपतीचं विसर्जन नेमकं अनंत चतुर्थीला का होतं? यामागे धार्मिक कारण आहे। गणेश चतुर्थी ही 10 दिवसांची उत्सव परंपरा आहे आणि अनंत चतुर्थी हा 10वा आणि अंतिम दिवस आहे। या दिवशी भगवान विष्णूंचा अनंत स्वरूपाची पूजा केली जाते आणि गणपती बाप्पाला निरोप देणं हे एक पवित्र कार्य मानलं जातं। भाग 3, मोठ्या गणपतीचं विसर्जन आणि त्याची प्रक्रिया। मोठ्या गणपतीचं विसर्जन ही एक मोठी आणि नियोजित प्रक्रिया आहे। यामध्ये अनेक टप्पे असतात। मूर्तीची तयारी। मोठ्या गणपतीच्या मूर्ती बनवण्यासाठी अनेक महिने लागतात। या मूर्ती शाडूची माती, प्लॅस्टर ऑफ पॅरिस किंवा इतर साहित्यांपासून बनवल्या जातात।
काही मूर्ती 20-30 फूट उंच असतात. मिरवणूक अनंत चतुर्थीला सकाळी किंवा दुपारी मिरवणूक सुरू होती. मूर्ती ट्रक किंवा बैलगाडीवर ठेवली जाते आणि ढोल ताशांच्या गजरासह ती समुद्र किनारी किंवा तलावाकडे नेली जाते. विसर्जन समुद्रात किंवा तलावात मूर्तीचं विसर्जन केलं जातं. यावेळी भाविक गणपती बाप्पा मोरया च्या घोषणा देतात आणि बाप्पाला निरोप देतात. महाराष्ट्रात मुंबईच्या चौपाटीवर, पुण्यात मुधा नदीत आणि इतर शहरांमध्ये अशा मिरवणुका मोठ्या उत्साहात होतात. काही प्रसिद्ध गणपती मंडळ जसं की मुंबईचा लालबागचा राजा, पुण्याचा दगडूशेठ हलवाई गणपती यांच्या मिरवणुका लाखो लोक पाहायला येतात. पण मित्रांनो, यामागे तात्विक अर्थही आहे. गणपती बाप्पाचं विसर्जन हे आपल्याला शिकवतं की सर्व काही नश्वर आहे. जसं आपण बाप्पाला निरोप देतो तसंच आपण आपल्या जीवनातही नकारात्मक गोष्टींनाही निरोप घ्यायला हवं. भाग 4 पर्यावरणीय दृष्टिकोन आणि आधुनिक बदल. आजकाल मोठ्या गणपतीचा विसर्जनाबाबत पर्यावरणाचा प्रश्नही उपस्थित होतो. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आणि रासायनिक रंगांमुळे पाण्याचं प्रदूषण होतं. यामुळे अनेक गणपती मंडळ आणि पर्यावरण प्रेमींनी इको फ्रेंडली गणपतीची संकल्पना पुढे आणली. शाडूच्या मातीच्या मूर्ती. या मूर्ती पाण्यात सहज विरघळतात आणि पर्यावरणालाही हानी पोहोचवत नाही. कृत्रिम तलाव. अनेक शहरांमध्ये कृत्रिम तलाव बनवले जातात जिथे विसर्जन केलं जातं. विसर्जनानंतर स्वच्छता. काही मंडळ आणि स्वयंसेवक विसर्जनानंतर समुद्र किनारी किंवा तलाव स्वच्छ करतात. आधुनिक काळात मोठ्या गणपतीच्या मिरवणुका आणि विसर्जनानंतरही तंत्रज्ञानाचा वापर होतो. सोशल मीडियावर मिरवणुकीचे लाईव्ह स्ट्रीमिंग, ड्रोन कॅमेरे आणि ऑनलाईन दर्शन यामुळे हा उत्सव जगभरात पोहोचला आहे. मित्रांनो, अनंत चतुर्थीला मोठे गणपती विसर्जन करण्यामागे धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कारण आहेत. हा सण आपल्याला एकत्र आणतो, आपल्या संस्कृतीची ओळख करून देतो आणि नवीन सुरुवातीची प्रेरणा देतो. मोठे गणपती आणि त्याचं भव्य मिरवणुका आपल्या उत्साहाचं आणि श्रद्धेचं प्रतीक आहेत. तुम्ही यंदा अनंत चतुर्थी कशी साजरा केला आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. तुमच्या गावात, तुमच्या शहरात मोठ्या गणपतीच्या मिरवणुका कशा असतात तेही सांगा. आणि हो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या आणि भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. धन्यवाद.